जे काय कळालं, त्याच्यानंतर एआयचे टाइप्स कळाले, देन त्याच्यात तुम्हाला मशीन लर्निंग कळालं, मशीन लर्निंगचे टाइप्स कळाले. मशीन लर्निंग मध्ये 2 टाइप्स होतात, सुपरवाइज लर्निंग आणि सुपरवाइज रिइन्फोर्समेंट पण येतो, पण काय तो पण कळालं तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय आपल्याला एनएलपी स्टार्ट करायचं, राईट. एनएलपी स्टँड्स फॉर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, बरोबर आहे. आता तुमचा जो कॉम्प्युटर आहे, बरोबर आहे, कॉम्प्युटरला तुम्ही जो टेक्स्ट देशाल किंवा कम्प्युटरला तुम्ही जे पण देशाल तर ते अंडरस्टँड होणार आहे का तुमच्या मशीनला? नाही. कम्प्युटरला फक्त काय अंडरस्टँड होतं? न्यूमरिकल व्हॅल्यू, बायनरी व्हॅल्यू लाईक 0 1, राईट. मग आता तुम्हाला एखाद्या रोबोट असेल किंवा एखादं मशीन असेल किंवा एखादं व्हॉइस असिस्टंट असेल त्याच्याशी कम्युनिकेट करायचंय, बरोबर आहे. मग तुम्ही ऑब्विसली गोष्ट इंग्लिश मध्येच करणार आहे ना. आता मल्टी लँग्वेजला पण काय करतो? तो सपोर्ट करतो, बरोबर. मग आता तुम्हाला व्हॉइस असिस्टंट फॉर एक्झाम्पल हे गुगल, बरोबर, त्याच्यानंतर अलेक्सा, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला काय करावं लागेल? व्हॉइस असिस्टंट सपोर्ट लागतो, बरोबर आहे. मग आता व्हॉइस असिस्टंट सगळ्यात काय राहतं? मग आता एनएलपी चा फुल फॉर्म काय? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता त्याच्यातच दिलंय नॅचरल लँग्वेज, बरोबर आहे. जी पण तू काय राहणार आहे नॅचरल लँग्वेज, त्याच्यावर काय करायची आपल्याला? प्रोसेस करायची, बरोबर आहे. मग आता काय पहिलं काय? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे व्हॉट इज एनएलपी मध्ये काय येतं? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इज अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स that enables computer to understand इंटरप्रिटेड अँड जनरेट ह्युमन लँग्वेज. म्हणजे तो काय करतो? एक ह्युमन लँग्वेजला इंटरप्रेट करतो आणि जनरेट करतो, लाईक दॅट. आता सपोज तुमचं जे पण असेल, चॅट जीपीटी वगैरे असेल किंवा तुमचं युट्यूब पण असेल, बरोबर आहे. युट्यूबला माहिती दिलेलं आहे, तुम्ही जे बोलता ते काय येतं परत ते काय करतं? रिकॉग्नाइज करून परत ऍज इट इज ते प्लेस करतं आणि ते स्वतः पण काय करतं? त्यांचं असिस्टंट टॉक करतो आपल्याशी सेम ऍज इट इज त्या व्हॉइस मध्ये बोलतो. ठीक. ते का बरं होतं? का जे तुमचं वाला जे अंडरस्टँड काय करतं? ते इंटरप्रिट आणि काहीतरी काय करतं? जनरेट करतं ह्युमन लँग्वेज मध्ये. ठीक आहे. मग आता त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलंय गुगल ट्रान्सलेट. गुगल ट्रान्सलेट पण त्याचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर चॅटबॉट, तुमचं चॅट जीपीटी असेल, बरोबर आहे. मग आता तुम्ही चॅट जीपीटीशी विविध लँग्वेज मध्ये तुम्ही बोलू शकता, बरोबर. त्याच्यानंतर काय येतं? व्हॉइस असिस्टंट लाईक सिरी आणि अलेक्सा. ठीक आहे, कळालं. म्हणजे ते काहीतरी काय काम करतं? जर ह्युमन लँग्वेज काय करू? रिकॉग्नाइज करून तुम्हाला काहीतरी आउटपुट जनरेट करतं किंवा प्रेडिक्ट करतं, त्याला काय म्हणतात? एनएलपी. मग आता एनएलपी मध्ये विविध पार्ट येतात, लाईक दॅट एनएलपी मध्ये सेंटिमेंट अनालिसिस असेल, लेक्झिकल असेल, सेमेंटिक असेल, त्याचे विविध टाइप्स येतात, बरोबर आहे. आता जेवढे आपल्याला कव्हर करता येईल तेवढे आपण करणार. ठीक आहे. मग आता पहिलं स्टार्ट काय आहे? वाय एनएलपी इज इम्पॉर्टंट. एनएलपी इम्पॉर्टंट का बरं आहे? ह्युमन कम्युनिकेट युजिंग नॅचरल लँग्वेज. म्हणजे जे पण आपले मशीन तयार करणारे, मॉडेल तयार करणारे, जे पण गोष्टी तयार करणारे, त्याच्यात काय झालं पाहिजे? मशीनला अंडरस्टँड झालं पाहिजे. एक तुम्ही रोबोट पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल, बरोबर आहे. आता त्याच्यात काही इमोशन्स अनालिसिस म्हणजे इमोशनचे जे प्रोजेक्ट राहिलेस, बरोबर, सेंटिमेंट मध्ये येतात. इमोशन्स कळाले पाहिजे तुमच्या ज्या सेंटेन्स आहे, बरोबर आहे, त्याचे पण तुम्हाला ते इमोशन कळाले पाहिजे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आता रोबोट पिक्चर मध्ये काय झालं होतं? का जेव्हा तो रोबोट पोलिसांनी पकडलं जातं, बरोबर आहे, तो पोलीस काय म्हणतो? कट दे. तर त्यांनी काय केलं होतं? त्याच्या हातावर कट दिला होता, राईट. किती लोकांनी पाहिलं हे? बरोबर. म्हणजे त्या रोबोटला इमोशन्स कळाले का? त्याने काय ह्युमनच्या डायरेक्ट हातावर काय करून दिला? कट देऊन दिला होता. पण त्याचे इमोशन्स काय झाले होते? नंतर जागले होते, राईट. मग तो रोबोट पिक्चर ज्यांना पाहिलं असेल त्यांनी कळलं असेल, बरोबर आहे. मग त्याला ती ऐश्वर्या राय आवडायला लागली ते मग ते भलत्याच गोष्टी. मग रोबोट काय केला होता? स्वतः ज्याने डेव्हलप केला होता त्यांनीच तो काय केला होता? तोडला होता, बरोबर आहे. पण तरी तो काहीतरी नवीन जनरेट होऊन परत ते काहीतरी सीन झाला होता, ते आता काय आठवत नाही. म्हणजे काय तो इमोशन काय डिटेक्ट करायला काय झाला होता? फेल्युअर झाला होता. का फेल्युअर झाला होता? का त्याच्यात काय टाकली होती? एक वेगळी चिप टाकली होती, जी की क्वांटम कम्प्युटिंगनी पण बनवू शकतो चिप आपण, बाकीच्या पण गोष्टींनी चिप बनवू शकतो. चिप म्हणजे काय? एक व्हायरसची चिप वेगळी, पासवर्ड डिटेक्टर चिप वेगळी, बरोबर, कम्प्युटिंगची चिप वेगळी, अशा भरपूर विविध चिप तुम्हाला बनवता येतात. आणि एआय वगैरे म्हणजे त्याला त्या गोष्टीचं काय थोडंसं ते भरपूर डीप आहे, तुम्ही अजून बेसिक लेवलला आहे, पण ते जर शिकायचं म्हणलं तर खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. पण एक एक्झाम्पल कळलं ना तुम्हाला? का एनएलपी का गरजेची आहे? रोबोटला आपली अंडरस्टँड झाली पाहिजे लँग्वेज, सुपर व्हॉइस असिस्टंट वगैरे प्रत्येक मॉड्यूलला आपली काय झाली पाहिजे? ह्युमन लँग्वेज काय झाली पाहिजे? अंडरस्टँड झाली पाहिजे. त्याच्यानंतर काय येतं? कम्प्युटर अंडरस्टँड ओनली बायनरी डेटा, बरोबर आहे. कम्प्युटरला फक्त 0 1 ची लँग्वेज कळते, बरोबर. मग आता ते 0 1 च्या लँग्वेजला काय करावं लागतं? आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. त्याच्यामुळे काय आहे?
आपण NLP यूज करतो. ठीक आहे. NLP ऍक्ट ऍज अ ब्रिज बिटवीन ह्युमन्स अँड मशीन. तो काय करतो, एक ब्रिज बनतो कोणाकोणात, ह्युमन आणि मशीनच्या इन बिटवीन. बरोबर आहे. एक इंटरमिडिएटरचं काम काय करतो, तो परफॉर्म करतो. राईट, कळलं. जसं की तुमच्या सीपीयूचा इंटरमिडिएटर कोण राहतो, सीपीयूचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा इंटरमिडिएटर कोण राहतो. ओएस शिकले तुम्ही सगळे, ऑपरेटिंग सिस्टीम. कर्नल किती लोक शिकले, कर्नल नाही शिकले का, शिकले. अरे टॉपर कोण, टॉपर कोण, 1 आणि 2. बरोबर ना, काय उपयोग आहे तुमचा टॉपर. ठीक आहे. चला क्वेश्चन 3 आपल्याला पॉइंट 3. बरोबर आहे. पॉइंट 3 मध्ये काय, लेवल्स ऑफ एनएलपी. आता एनएलपीच्या काही काय राहणार आहे, लेवल्स राहणार आहे. मग ते पहिले कोणची ती लेक्सिकल एनालिसिस. मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर आहे. लेक्सिकल एनालिसिस मध्ये काय होतं, स्प्लिट टेक्स्ट इनटू वर्ड्स और टोकन्स. म्हणजे आता कुठेतरी तुम्ही वडापाव खायला गेले मोठ्या स्वीट्स वगैरे, मग तुम्हाला काय घ्यावं लागतं, टोकन्स घ्यावं लागतं. ते टोकन नाही बरं का, त्याचे ते टोकन वेगळे आणि हे टोकन्स. आता टोकन्स इन सी किती लोक शिकले, सी लँग्वेज किती लोक शिकले, C++ शिकले ना. त्याच्यात टोकन्स इन सी हा टॉपिक होता का पहिल्या चॅप्टर मध्ये, किती लोकांना आठवतो होता. टोकन्स इन सी डायरेक्ट टॉपिक होता. त्याच्यात जे वर्ड्स वगैरे येतात, त्याच्यानंतर कीवर्ड्स येतात, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात एक टोकन्स मध्ये येतात. बरोबर आहे. जसं की आता कीवर्ड्स कोणते, इफ, एल्स, फॉर, लूप वगैरे हे सगळे काय आहे, कीवर्ड्स होते. मग या सगळ्या गोष्टी टोकन्स इन सी होतं ना. अभ्यास नाही करते तुम्ही, ठीक आहे, जाऊ द्या. आता पहिली लेवल काय, लेक्सिकल एनालिसिस. तो काय करतो, सपोज एखादा पूर्ण सेंटेन्स आहे. बरोबर, आय लव्ह NLP. बरोबर आहे. पुढे काय एक्सप्लेनेटरी मार्क किंवा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. बरोबर, ते म्हणता येत नाही ते पूर्ण नाव, क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. मग आय लव्ह NLP क्वेश्चन मार्क. मग तो काय करतो, आयला सेपरेट करल, लव्हला सेपरेट करल आणि NLP ला सेपरेट करल, आणि जो क्वेश्चन मार्क आहे त्याला काय करतो, रिमूव्ह करतो. ते कशात होतं, लेक्सिकल एनालिसिस मध्ये होतं. हे बघा, स्प्लिट टेक्स्ट इनटू वर्ड्स और टोकन्स, रिमूव्ह पंक्च्युएशन्स. पंक्च्युएशन्स म्हणजेच ते काय आहे, तुमचं क्वेश्चन मार्क, डबल डॉट, ते काय व्हॉट एव्हर असं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, फॉर एक्झाम्पल दिले बघा इथं, आय लव्ह NLP पुढे काय दिलं, हा कोणचा मार्क आहे, तुम्हाला येतो ना म्हणता. ठीक आहे. आता तो आउटपुट मध्ये काय केलंय, त्यांनी तो काढून टाकलाय, प्रत्येक वर्ड काय केलाय, कॉमा देऊन सेपरेट केलाय. समजलं लेक्सिकल. ठीक आहे. नंतर आपण जाऊया सिंटॅक्स एनालिसिस. म्हणजे काय, पार्सिंग. ठीक आहे. मग त्याच्यात काय होतं, चेक्स ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. चेक्स कसं करतो तो, ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. आता ग्रॅमॅटिकल म्हणजे काय येतं, इज, बरोबर ना, द, या सगळ्या गोष्टी ग्रॅमॅटिकल येतं. किंवा तुमचं वर्ब असेल, नाउन असेल, ऑब्जेक्ट असेल, त्या सेंटेन्स मधलं वर्ब, नाउन, ऑब्जेक्ट हे काय केलं, तो काय करतो, ओळखता आलं पाहिजे त्याला. म्हणजे आता NLP टोटल बेस कोणावर राहतं माहिती का, ग्रॅमॅटिकल वर राहतं. बरोबर. म्हणजे ग्रॅमॅटिकल अंडरस्टँड झालं तर पुढच्या गोष्टी म्हणजे तुम्ही जी पण कमांड देसाल ती काय होती, फॉलोअप होती. ठीक आहे. नंतर काय, आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स काय दिलंय, राम इट्स ऍपल. बरोबर आहे. राम इट्स ऍपल. मग आता काय, सब्जेक्ट कोण आहे, राम, वर्ब कोण आहे, इट्स, आणि ऑब्जेक्ट काय आहे, ऍपल्स. म्हणजे त्याने काय केलंय, त्याला सेग्रिगेट केलंय. समजलं इथपर्यंत, कळलं. आता NLP चा उपयोग थोडं थोडं हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड होतील. ठीक आहे. ऑनलाईन वाले समजलं तुम्हाला, हो सर. समजलं ना. चला सगळ्यांनी लक्ष द्या. आता पहिलं कोणचं आलंय, लेक्सिकल. बरोबर आहे. लेक्सिकल एनालिसिस. सेकंड वन कोणचं आलं, सिंटॅक्स म्हणजे पार्सिंग एनालिसिस. आता थर्ड वन कोणतं आहे, सेमॅन्टिक एनालिसिस. बरोबर, काय आहे, सेमॅन्टिक एनालिसिस. म्हणजे त्याच्यात काय होतं, अंडरस्टँड मिनिंग ऑफ सेंटेन्स. आता एका शब्दावरून त्या सेंटेन्स किंवा एका वर्ड्स वरून त्या सेंटेन्सचं मिनिंग अंडरस्टँड करायचं, किंवा पूर्ण सेंटेन्स वरून आहे ना, त्या म्हणजे कोणत्या रिलेटेड बोलतोय आता. बरोबर आहे. मग आता पहिलं काय, सेंटेन्स फक्त काय, बँक रिलेटेड बोलतोय म्हणजे तो काय करेल, मग वेगवेगळ्या बँकचे सजेशन देईल. लाईक दॅट मनी बँक असं सजेशन देतं बघा ना ते आपल्याला. सेमॅन्टिक म्हणजे काय, सिमिलर. सेमॅन्टिक म्हणजे काय, सिमिलर. त्याच्यासारखं काय, मग रिव्हर बँक, मनी बँक. बरोबर ना. तुमचं कोणते कोणते बँक आहे आता तुम्हालाच माहिती. ठीक आहे. जळगाव पाच सांग काय काय. ठीक आहे. चला पुढे काय, फोर्थ काय, डिस्कोर्सेस इंटग्रेशन. म्हणजे त्याच्यात काय येतं, मिनिंग बेस्ड ऑन प्रिव्हियस सेंटेन्सेस. म्हणजे आता जे प्रिव्हियस सेंटेन्स यूज झालं, नवीन काहीतरी बोललं तर तुमचं जे पण होणार आहे ते कसं आहे, प्रिव्हियस सेंटेन्स बेस काय होणार ते
प्रेडिक्ट करणार आहे. म्हणजे जसं की आता अंडरस्टँड रिअल वर्ड इंटेंट, फॉर एक्झाम्पल सेंटेन्स कॅन यू ओपन द विंडो. मग आता हे काय आहे, त्याने काय दिलंय, रिक्वेस्ट केली, एक क्वेश्चन केलाय हे समजायचंय. मग त्याने काय केलं, इथं रिक्वेस्ट नॉट अ क्वेश्चन, पण इथं त्याने काय दिला होता, क्वेश्चन मार्क. पण मग त्याने काय सांगितलं, कॅन यू ओपन द विंडो. मग त्यांनी काय केली, हे रिक्वेस्ट केली, क्वेश्चन केला होता का. मग ह्या पण गोष्टी त्याला कळायला पाहिजे. नंतर काय येतं, आता एनएलपी ची काय आहे कंपोनंट्स आहे. मग पहिलं काय आहे, फर्स्ट वन काय आहे, नॅचरल अंडरस्टँडिंग. Natural language understanding converts text into machine readable prompt. For example काय आहे, युजर काय म्हणला बुक ट्रेन तिकीट. मग सिस्टम अंडरस्टँडला काय होतं, बुकिंग रिक्वेस्ट. सिस्टमला अंडरस्टँड काय होतं, त्यांनी काय केली, आपल्याला रिक्वेस्ट केली, काय केली, बुकिंग रिक्वेस्ट केली, बरोबर ना. हे सिस्टमला कळतं. म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्ही जेवढं लांब करता ना, जेवढं लांब सेंटेन्स बोलतं सिस्टम त्याला तेवढं शॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो. लाईक दॅट. त्याच्यात भरपूर आहे. मग टेक्निक्स आहे, बॅग ऑफ वर्ड्स आहे, त्याच्यानंतर अजून काय आहे, टोकनायझेशन आहे, लिमिटायझेशन आहे, त्याच्यानंतर बॅग ऑफ वर्ड्स नंतर टीएफ आयडीएफ आहे. हे भरपूर त्या डीप मधल्या गोष्टी. ठीक आहे, तुम्हाला त्या नाही होणार. ठीक आहे, चला पुढे काय आहे, नॅचरल लँग्वेज जनरेशन, एनएलजी. जनरेशनचा मिनिंग आला म्हणजे काय आलं, काहीतरी जनरेट करतो. ठीक आहे, मग कन्वर्ट मशीन डेटा इनटू ह्युमन लँग्वेज. फॉर एक्झाम्पल सिस्टम आउटपुट काय, युअर तिकीट इज बुक सक्सेसफुली. म्हणजे सिस्टम त्या बेस काय देतोय, प्रिव्हियस काय होतं, तुम्ही बुकिंग रिक्वेस्ट टाकली, मग तुम्ही बुक केलं, ते ऑटोमॅटिकली काय तो देईल, युअर तिकीट इज बुक सक्सेसफुल. ठीक आहे, मग आता एनएलपी ची टेक्निक्स आहे. पहिलं काय आली, टोकनायझेशन, बरोबर आहे. मग आता टोकनायझेशन मध्ये काय होतं, स्प्लिटिंग सेंटेन्स इनटू वर्ड. जसे की आता पहिलं शिकवलं होतं तुम्हाला मी लेक्सिकल, ते कशात येतं, टोकनायझेशन मध्ये. म्हणजे काय, आय लव्ह एआय. मग काय केलं त्यांनी, प्रत्येक वर्डला काय केलं, स्प्लिट केलं म्हणजे. ठीक आहे, नंतर काय आहे, स्टॉप वर्ड रिमूव्हल, बरोबर आहे. म्हणजे जसं की आता तुमचं दिस वगैरे जेवढं शॉर्ट बनवायचे ना त्यांना, मग वर्ड रिमूव्हल कोणते कोणते, रिमूव्ह कॉमन वर्ड्स लाईक इज द ए. म्हणजे कोणते कोणते, फॉर एक्झाम्पल इनपुट दिस इज अ गुड बुक. मग काय आउटपुट काय, फक्त दिस इज अ रिमूव्ह. कळालं इथपर्यंत, समजलं ऑनलाईन वाले. हॅलो, ऑनलाईन वाले आहे ना. चला आता थर्ड पॉइंट काय, पहिला काय झाला आपला, एनएलजी असेल. पहिला कोणचा आला याच्यातला सांग. म्हणून ती टॉपर आहे. हा, म्हणून तू झालं केव्हाच. ठीक आहे, चला पहिलं आलं टोकनायझेशन, दुसरं काय स्टॉप वर्ड रिमूव्हल. ठीक आहे, थर्ड काय स्टेमिंग. स्टेमिंग मध्ये काय आहे, रेड्यूस सेस वर्ड टू रूट फॉर्म, बरोबर आहे. म्हणजे आता सपोज तुमच्या आयएनजी किंवा ईडी नाही का, ते तुमचं आलं पास्ट टेन्स वगैरे राहतं, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स. हे टेन्स तुमचा जो काळ आहे तो काय करून टाकायचा आहे, रिमूव्ह करून टाकायचा. म्हणजे प्लेइंगला काय होईल, प्लेच होईल, आणि प्लेडला पण काय होईल, प्लेच होईल. कळालं, हे कशात होतं, स्टेमिंग मध्ये. लिमिटायझेशन मध्ये काय होतं, मोर ॲक्युरेट रूट वर्ड, बरोबर आहे. म्हणजे आता सपोज बेटरला काय म्हणतात, मोर ॲक्युरेट शब्द काय, गुड, बरोबर आहे. रनिंगला काय, रन. कळालं इथपर्यंत. त्याच्यानंतर काय, आता एनएलपी ची काय ऍप्लिकेशन्स आहे, बरोबर आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ एनएलपी. फर्स्ट वन काय आहे, चॅटबोट. म्हणजे कसं आहे, कस्टमर सपोर्ट साठी नाही का, आपलं सपोज फोन पे असेल किंवा अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, साईडला चॅटबोट राहतं, तर चॅटबोट पण तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर काय आहे, मशीन ट्रान्सलेशन लाईक दॅट गुगल ट्रान्सलेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंटिमेंट अनालिसिस लाईक दॅट प्रोडक्ट रिव्ह्यूज. जसे की आता तुम्ही गुगलला रिव्ह्यूज वगैरे देतात, तर तसं पण तुम्ही सेंटिमेंट अनालिसिस मध्ये क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर स्पीच रिकग्निशन. स्पीच रिकग्निशन म्हणजे व्हॉइस असिस्टंट. स्पीच रिकग्निशन म्हणजे व्हॉइस असिस्टंट. ठीक आहे, नंतर स्पॅम डिटेक्शन म्हणजे काय, इमेल फिल्टरायझेशन पण याच्यात होऊ शकतं. ऍडव्हान्टेजेस काय याचा, सेव्ह टाइम, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह युजर इंटरॅक्शन, आणि देन काय ऑटोमेट्स लँग्वेज टास्क. म्हणजे जे पण ऑटोमेशनचे टास्क ते काय होता, कम्प्लीट होता. लिमिटेशन्स आहे याच्यात, काय आहे, लँग्वेज अँबिग्युइटी, बरोबर आहे. लँग्वेज अँबिग्युइटी हे पहिलं लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर काय, रिक्वायर्स लार्ज डेटा. कारण काय होतं, तुमचे जे पण आहे एवढं रिमूव्ह
एवढं शॉर्ट मध्ये तुमचा एवढा पॅरेग्राफ तो काय एका लाईन मध्ये त्यांच्यासाठी कन्वर्ट होऊन जाईल, कारण त्याच्यावाले इज काढता, अ काढता, द काढता, पहिल्यापासून टोकनायझेशन वगैरे समजावलं ना तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सार्कॅझम हार्ड टू डिटेक्ट. सार्कॅझम माहिती ना, सार्कॅझम म्हणजे काय, टोमना वगैरे नाही का मारत आपल्याला, नाही का, एकंदर आडवं बोलणे आपल्या भाषेत, ती मला आडवंच का बरं बोलली, बरोबर की नाही. आपण म्हणजे नाही का एक उद्देशून बोलतो, म्हणजे सार्कॅझम हार्ड टू डिटेक्ट, ते हार्ड करायला काय मशीन सांगते थोडस हार्ड आहे, त्याला पण टोमने समजते नाही ना. ठीक आहे, कळालं तुम्हाला, इथपर्यंत कळालं, ऑनलाईन वाले कळालं का.